नमस्कार. आजच्या या विशेष वैचारिक विश्लेषणामध्ये स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत आणि तो म्हणजे 1970 नंतरच्या महाराष्ट्रातील वैचारिक परंपरा. विशेषतः प्राध्यापक संजय कुमार कांबळे यांनी या परंपरेचं जे अत्यंत सखोल समाजशास्त्रीय आणि तात्विक विश्लेषण केलंय त्यावर आजचा हा आपला वेध आधारित आहे. भारतीय विचारवंतांचा हा प्रवास खरोखरच खूप रंजक आणि आपल्याला बरंच काही शिकवून जाणार आहे. आता पुढे जाण्याआधी या संपूर्ण वैचारिक प्रवासाचा मुख्य गाभा काय आहे हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. प्राध्यापक कांबळे यांच्या विश्लेषणाचा केंद्रबिंदू प्रामुख्याने 3 अक्षांवर फिरतो: जात, वर्ग आणि लिंगभाव. म्हणजे बघा, भारतीय विचारवंतांनी केवळ पाश्चात्य किंवा पारंपरिक चौकटींवर अवलंबून न राहता भारतातील शोषणाच्या आणि विषमतेच्या एकदम स्थानिक वास्तवाला कसं भिडण्याचा प्रयत्न केला हे यातून स्पष्ट होतं. हा एक अतिशय गुंतागुंतीचा, द्वंद्वात्मक आणि संघर्षमय प्रवास आहे. तर आजच्या आपल्या या विश्लेषणाची रूपरेषा साधारण अशी असेल. सर्वात आधी कांबळे यांची प्रस्तावना, त्यानंतर मार्क्सवाद आणि भारतीय वास्तव, पुढे शरद पाटील आणि डॉक्टर रावसाहेब कसबे यांचं सखोल चिंतन आणि शेवटी या वैचारिक क्रांतीचा वारसा. चला तर मग सुरू करूया. पहिला भाग: प्राध्यापक कांबळे यांची प्रस्तावना. 1970 नंतरच्या काळात महाराष्ट्रात एक खूप मोठा वैचारिक बदल घडत होता. मार्क्स, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी भारावलेली एक अगदी नवी विचारवंतांची पिढी उदयास येत होती. पण या नव्या पिढीसमोर एक मोठा विरोधाभास होता. युरोपीय मार्क्सवाद जर आपण पाहिला तर तो प्रामुख्याने फक्त वर्ग संघर्षावर केंद्रित होता. पण कांबळे यांच्या अभ्यासानुसार भारतीय समाज मात्र एकाच वेळी सरंजामशाही, जातीव्यवस्था आणि आधुनिक भांडवली व्यवस्था अशा दुहेरी वास्तवात जगत होता. त्यामुळे युरोपीय मॉडेल इथे जसल्या तसं लागू करणं अजिबात शक्य नव्हतं. इथूनच सुरुवात होते दुसऱ्या भागाची: मार्क्सवाद आणि भारतीय वास्तव. आता मगाशी म्हटल्याप्रमाणे भारतीय समाजव्यवस्थेतील जातींची उतरंड समजून घेण्यासाठी डाव्या चळवळीला एका नव्या सैद्धांतिक मांडणीची नितांत गरज होती. जुन्या युरोपीय चौकटी इथे पूर्णपणे अपुऱ्या पडत होत्या. याच संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एक अत्यंत मार्मिक आणि दिशादर्शक विधान आपण लक्षात घेतलं पाहिजे. ते म्हणतात, जाती व्यवस्था ही केवळ श्रमांची विभागणी नाही, तर ती कामगारांची विभागणी देखील आहे. थोडक्यात सांगायचं तर भारतातील विषमता ही फक्त पैशावर किंवा आर्थिक वर्गावर अवलंबून नाही, तर ती एका अत्यंत श्रेणीबद्ध आणि बंदिस्त अशा कप्प्यांमध्ये विभागलेली आहे. हे या एका वाक्यातून अगदी लख्खपणे समोर येतं. आता वळूया तिसऱ्या भागाकडे: शरद पाटील यांचे यातील महत्त्वपूर्ण योगदान. भारतीय डाव्या चळवळीत जी एक मोठी तात्विक पोकळी निर्माण झाली होती ती भरून काढण्यासाठी शरद पाटील यांनी एक अतिशय क्रांतिकारी पाऊल उचललं. त्यांनी माफुआ म्हणजेच मार्क्स फुले आंबेडकरवाद हा एक नवा सिद्धांत समोर आणला. त्यांचं म्हणणं अगदी स्पष्ट होतं: वर्ण, वर्ग, जात आणि स्त्रियांचं दास्य या सर्वांचा जर खऱ्या अर्थाने अंत करायचा असेल तर या तीनही महान विचारवंतांच्या सिद्धांतांचा एकत्रित विचार आणि समन्वय करणं अनिवार्य आहे. समाजाच्या अगदी मुळाशी असलेल्या समस्येला भिडण्याचा हा एक खूप धाडसी आणि नवा प्रयत्न होता. यातूनच उभा राहतो आपला चौथा भाग: सौत्रांतिक मार्क्सवाद आणि नेणेवेचे तत्त्वज्ञान. विचारांच्या मुळाशी जाण्याच्या या प्रक्रियेत पाटील हे मानसशास्त्र आणि बौद्ध ज्ञानीमीमांसेच्या सखोल अभ्यासाकडे वळले आणि त्यातूनच सौत्रांतिक मार्क्सवाद ही अत्यंत वेगळी आणि क्रांतिकारी संकल्पना उदयाला आली. आता हे नाव जरी जड वाटत असलं तरी याचा अर्थ खूप महत्त्वाचा आहे. मार्क्सवादी भौतिकवादी द्वंद्ववाद, दिग्नाग या महान बौद्ध दार्शनिकाचे ज्ञानशास्त्र आणि नेणिव म्हणजेच आपल्या अचेतन मनाचे मानसशास्त्र या तिन्हींच्या अनोख्या संयोगातून हा नवा सिद्धांत आकाराला आला. याला थोडं सोप्या भाषेत समजून घेऊया. युरोपीय मार्क्सवाद हा प्रामुख्याने आपल्या जाणीवेवर म्हणजेच कॉन्शियस माइंडवर केंद्रित होता. पण पाटील यांनी ओळखलं की भारतातील जातीचं आणि स्त्रीदास्याचं खरं मूळ हे समाजाच्या नेणिवेत म्हणजेच अनकॉन्शियस माइंडमध्ये खोलवर रुजलेलं आहे. त्यामुळे जातीव्यवस्थेचं समूळ उच्चाटन करायचं असेल तर नुसती वरवरची आर्थिक रचना बदलून काहीच होणार नाही. त्यासाठी या अत्यंत सखोल आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या मानसिक नेणिवेवर प्रहार करणं सर्वात जास्त गरजेचं आहे. याच मानसशास्त्रीय विश्लेषणाचा संबंध कांबळे हे फ्रेडरिक जेम्सन यांनी मांडलेल्या भांडवलशाहीच्या सांस्कृतिक उत्पादनाच्या 3 टप्प्यांशी जोडतात: बाह्यार्थवाद, आधुनिकतावाद आणि सध्याचा आधुनिकोत्तरवाद. आजच्या या आधुनिक कॉर्पोरेट भांडवलशाहीच्या आणि मीडियाच्या जमान्यात माणसाची जी एक प्रकारची सांस्कृतिक कोंडी होते किंवा जी छिन्नमनस्कता येते ती समजून घेण्यासाठी हे जाणीव आणि नेणीवचं तत्त्वज्ञान आजही तितकंच उपयुक्त ठरतं. आता आपण या विश्लेषणाच्या 5व्या भागाकडे येऊ:
डॉक्टर रावसाहेब कसबे यांचं सखोल चिंतन. प्राध्यापक संजय कुमार कांबळे यांनी आपल्या अभ्यासात डॉक्टर कसबे यांच्या योगदानाचं अत्यंत सविस्तर वर्णन केलं आहे. कॉम शरद पाटील यांच्या सिद्धांताची अतिशय गांभीर्याने चिकित्सा आणि विस्तार करण्याचं काम डॉक्टर कसबे यांनी केलं. त्यांनी एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला. सिग्मंड फ्रॉइडचं मनोविश्लेषण हे प्रामुख्याने व्यक्तिलक्षी होतं, म्हणजेच एका व्यक्तीपुरतं मर्यादित होतं. पण भारतीय जातीव्यवस्था ही काही एका व्यक्तीची समस्या नाही, ती समाजाची सामूहिक नेणीव आहे. त्यामुळे फ्रॉइडचं व्यक्तिलक्षी युरोपीय मानसशास्त्र भारतीय सामूहिक जातीवास्तवाला जसल्या तसं लागू करण्याच्या काय मर्यादा आहेत हे डॉक्टर कसबे यांनी अगदी सडेतोडपणे दाखवून दिलं. डॉक्टर रावसाहेब कसबे यांचे ग्रंथ हे महाराष्ट्राच्या वैचारिक इतिहासात खऱ्या अर्थाने मैलाचे दगड मानले जातात. मग तो 1978 सालचा त्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना हा ग्रंथ असो, किंवा संपूर्ण महाराष्ट्रात वादळ निर्माण करणारा झोत हा ग्रंथ असो, किंवा 1996 मधील मानव आणि धर्मचिंतन, या सर्व ग्रंथांमधून त्यांनी मानवजातीचा उगम, राज्यसंस्थेची निर्मिती आणि धर्माची उत्क्रांती यांसारख्या अत्यंत कडीच्या विषयांवर अतिशय सखोल प्रकाश टाकला आहे. डॉक्टर कसबे यांचं विश्लेषण अनेक महत्त्वाच्या आणि नव्या संकल्पनांना स्पर्श करतं. यातली एक सगळ्यात वेगळी संकल्पना म्हणजे अनुकरणाचा संसर्ग किंवा इन्फेक्शन ऑफ इमिटेशन. समाजातील ब्राह्मणी आणि ब्राह्मणेतर वर्गामध्ये जातीची उतरंड टिकवण्यासाठी कशाप्रकारे एकमेकांचं अनुकरण केलं जातं आणि त्यातून जात व्यवस्था कशी अधिकाधिक घट्ट होत जाते हे त्यांनी अगदी सविस्तरपणे विशद केलं. याशिवाय धार्मिक मूलतत्ववाद आणि राज्यसंस्था हे दोन्ही मिळून या शोषक जातीव्यवस्थेला कसं बळ देतात याचं अतिशय अचूक आणि भेदक निदान त्यांच्या लेखनातून समोर येतं. आता आपण आपल्या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि 6व्या भागाकडे पोहोचलो आहोत. वैचारिक क्रांतीचा वारसा. कॉ शरद पाटील आणि डॉक्टर रावसाहेब कसबे यांसारख्या दिग्गजांचा हा वैचारिक वारसा खरोखरच अत्यंत समृद्ध आहे. मार्क्सच्या एका प्रसिद्ध विधानातून आणि डॉक्टर आंबेडकरांच्या विचारधारेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते, ती म्हणजे तत्त्वज्ञानाचे कार्य केवळ जगाचा अर्थ लावणे नाही, तर जगाची पुनर्रचना करणे आहे. आणि हेच खरं आहे. या सर्व विचारवंतांनी जेवढं प्रचंड वैचारिक मंथन केलं ते फक्त चर्चा करण्यासाठी नव्हतं, तर ते याच पुनर्रचनेसाठी होतं, म्हणजेच समाजातून शोषण नष्ट करून एक समताधिष्ठित समाज निर्माण करण्यासाठी होतं. आणि म्हणूनच या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी एक अतिशय महत्त्वाचा आणि आपल्याला अंतर्मुख करायला लावणारा प्रश्न उभा राहतो. हा जात, वर्ग आणि लिंगभाव यांचा अंत करण्यासाठी उभा राहिलेला वैचारिक वारसा भविष्यातील समताधिष्ठित समाजाचा पाया खऱ्या अर्थाने कसा रचू शकेल? प्रा. कांबळे यांच्या या अभ्यासपूर्ण विश्लेषणामुळे आपल्याला भूतकाळातील वैचारिक संघर्षातून भविष्याची दिशा निश्चित करण्यासाठी एक भक्कम आधार नक्कीच मिळतो. आपण सर्वांनी या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेत राहणं हीच खऱ्या अर्थाने या वैचारिक परंपरेची फलश्रुती ठरेल. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विश्लेषणासह. धन्यवाद.